नमस्कार. निर्मल कोकण प्रोडक्टमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत यासाठी करतो की आपण कोकणामध्ये काय करू शकतो. निवळ बोलून उपयोगाचं नाही, तर त्याचं प्रात्यक्षिक आपण इथे बघणार आहोत काही वेळानंतर. खरं तर कोकणामध्ये इतक्या प्रकारचं पोटॅन्शियल आहे, निसर्गाने इतकं भरभरून आपल्याला सगळं दिलेलं आहे. आणि जर आपल्या मनामध्ये इच्छा असेल तर आपण काय करू शकतो याचं उदाहरण अगदी या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये दिगवळे नावाच्या अतिशय दुर्मिळ म्हणजे अशा ज्या वास्तूमध्ये आपण सगळेजण आहोत की ज्याला एक उत्तम ऐतिहासिक या गावाला महत्त्व आहे. आणि अशा ह्या गावामध्ये काजूची फॅक्टरी मी माझ्या बागेमध्ये सुरू केलेली आहे. आजूबाजूला जवळजवळ 1 ते 1,500 काजूची झाडं माझ्या वडिलांनी निवृत्तीनंतर या गावामध्ये लावली होती. आणि एक स्वप्न होतं की काहीतरी या गावासाठी करावं. उद्योगामुळे 4 माणसं उभी राहतात, उद्योगामुळे 4 घरं उभी राहतात. या एकमेव ध्येयापोटी आणि इंटेन्शनली हे सुरू केलेली उद्योग आहे. आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा आम्ही वापर केलेला आहे. व्हिएतनामवरनं काही मशिनरी इकडे आणलेल्या आहेत की ज्या ॲटोमॅटिक सगळ्या मशिनरी आहेत आणि रोज किमान 1 टन काजूची निर्मिती इथे केली जाणार आहे. खरं तर तुम्हाला हे प्रत्यक्ष बघितल्यावरतीच कळेल. काजू प्रक्रियामधलं सगळ्यात पहिली स्टेज हीच आहे. याच्यामध्ये बॉयलर असतो आणि 2 कुकर असतात. कच्ची काजू बी टाकली जाते आणि ती वाफवली जाते. म्हणजे एक प्रकारे त्याला स्टीम दिली जाते. ही सुरुवात आहे. काजू बॉईल झाल्यानंतर कटिंग झाल्यानंतर काजूची साल आणि काजू बी वेगळी करायची एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये ही स्कूपिंग नावाची म्हणजे स्कूपर एक आहे. त्या मशीनने आपण ते वेगवेगळ्या करणार. तर आता आपण पाहूया. जे रॉ मटेरियल आपण कटिंग केलं तो त्याला ऑइल असतं. त्याच्या पुढची प्रोसेस अशी आहे की त्या काजूला आपण ड्रायरमध्ये टाकतो, जेणेकरून त्याच्यातलं ऑइल पण निघतं आणि काजू भाजलं. आपण काजू फॅक्टरी चालवत आहोत बरोबर. तर त्याच्याकरता लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीज. आणि MSCBतून जी वीज आपल्याकडे येते, सेफ्टी घेण्याकरता आपण काय केलेलं आहे की सेपरेट इंडस्ट्रियल लाईटिंग केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे मेन चेंज ओव्हर येतं म्हणजे पिकाची लाईट जी आपल्याकडे येते, तर हे मेन खटका दिलेला आपण त्याला. समजा हा खटका जर बंद केला तर सेफ्टी पूर्ण जी लाईट आहे एमर्जन्सीमध्ये आपण ती बंद करू शकतो. केलेला जो काजू आहे तो भाजलेला असतो. आता त्याचं साल आपल्याला काढायची, तर ती साल डायरेक्ट आपण त्या मशीनमध्ये पिलिंग मशीनमध्ये टाकू शकत नाही. तर ती काजू डायरेक्ट टाकू शकत नाही, कारण का जसं डायरेक्ट जर टाकले आपण तसे तर ते तुटणार. म्हणून आपण मॉइश्चर करतो. म्हणजे काय, जो टणक काजू असतो ना तो नरम होतो. तर ही एक कॉम्पॅक्ट रूम बनवली आहे. त्या रूममध्ये आपण काजू भरायचा आणि फॉक सुरू करायचा.
मॉइश्चरायझर केला ना काजू, तो काजू आपण या मशीनमधून, म्हणजे हे एअर ड्रायर आहे 10 HP चं, याच्यामध्ये 8-8.5 किलोचा बार मी आपण हवा सोडतो आणि हे पिलिंग मशीन आहे. तो जो काजू आहे तो आपण या मशीनमध्ये टाकतो, जेणेकरून त्याच्यावरची जी लाल कलरची त्याची जी साल आहे ती बाजूला होते आणि सफेद कलरचा काजू या साईडला येतो. एक त्याचा सॅग्रिगेटर आहे, म्हणजे एका साईडला तुकडा, एका साईडला पापडी, एका साईडला कणी आणि या साईडला अख्खा काजू. थोडक्यात ओळख म्हणजे वस्त्र नाटक ज्याचं झाले 5,000 ते वर्ष त्या नाटकाचा लेखक आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा माजी अध्यक्ष. आज मी प्रदीप ढवळ यांनी जे नवीन फॅक्टरी काजू फॅक्टरी सुरू केली आहे त्या 7 एकरामध्ये ती जागेमध्ये फॅक्टरी सुरू केली. पहिल्यांदा मी पोहोचलो आणि हा सर्व पैसा सगळा पहिल्यांदा मी अक्षरशः तुम्हीच झालेलो आहे, आश्चर्यचकित झालो आहे. एका मराठी माणसाने डोंगर कातळामध्ये एक अक्षरशः सोनं निघण्याचा प्रयत्न केला आणि आज तर मला वाटतं आता ती वर्षभर झालं असेल ना सुरू केलं होतं. आणि इतकी प्रचंड प्रगती आहे. जवळजवळ 20-25 माणसं इथे कामाला आहेत आणि उत्तरोत्तराची प्रगती होते. आणि माझी खात्री आहे की आंतरराष्ट्रीय त्याच्यावर ही फॅक्टरी लागणार आहे. तर अत्याधुनिक अशी सगळी मशिनरी आहे आणि ॲटोमॅटिक ज्याला म्हणतो सहजपणे सगळं होणं, हे प्रक्रिया अतिशय छान आहे. आणि त्याची प्रक्रिया आहे ABCD म्हणजे 1 नंबर काजू, 2 नंबर काजू, 3 नंबर काजू, 4 नंबर काजू, हे सर्व प्रकार इथे मशीनमध्येच केले जातात. आता एवढंच सर्व आहे. काही सरांनी काय केलेलं आहे, इथे छोटे छोटे टेंट बांधलेले आहेत. समजा पर्यटक आले, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, याची सगळं काही व्यवस्था केलेली आहे. माझी खात्री आहे इथे आलेला माणूस पर्यटक म्हणून म्हणा किंवा असा पाहण्यासाठी त्या माणसाचे पाय इथून हलणार नाही. इतकं सर्वांग सुंदर, निसर्ग सुंदर असे हे सगळं आहे. दूषित मशिनरी नाही, पण इथे आता ह्या जी झाडं लावली आहेत त्यांचं वय कमीत कमी 4 ते 5 वर्षाचं आहे. पण या 4 ते 5 वर्षामध्ये त्या झाडांनी इतकी प्रगती केली आहे. अर्थात हे मशागतीचं काम आहे सरांच्या, ढवळ सरांच्या. तर त्यामुळे अक्षरशः मोर आलेला, काजू आलेला बघून अचंबित होतं, मन प्रसन्न होतं. मी त्यांचा एक मित्र म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या काजू फॅक्टरीच्या तुमची प्रसिद्धी आहेत महाराष्ट्राभर, पण जगभर तुमची प्रसिद्धी आहे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि वयाने मोठा असल्यामुळे आशीर्वाद सुद्धा देतो.